इथे उभी राहा. मला सांग, कुठे दडवून ठेवलेस विठ्ठलाची मूर्ती? तू काहीच सांगणार नाहीस हो ना? पोरीनो, तुम्ही सांगा, कुठे ठेवली होती मूर्ती? तिथे या मांडणीवरच होती. मांडणीवर होती? कुठे? इथे तर काहीच नाहीये. कुठे? अगं काय चाललंय इथे? इथे कुठे आहे मूर्ती? याच मांडणीत होती. आम्ही पाहिली होती. समोरच तर आहे मूर्ती, मग सासूबाईंना कशी दिसत नाहीये? भामे, तुझ्या लेकी जिथे सांगताय तिथे तुला विठ्ठलाची मूर्ती दिसते का ग? नाही. मावशी आजी, अगं इथेच तर होती खरंच. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिली. कार्ट्या खरं बोलतायत ना? कुठे होती मूर्ती? नक्की होती का तिथं? पाहिली का तुम्ही? हो काकू, दोघींनी पाहिली आहे, मग असणारच. आणि आपण शोधूयात ना, जाऊन जाऊन जाणार आहे कुठे मूर्ती, शोधूयात. चला. विठुरा, ही नक्कीच तुझी लीला आहे. मला तू दिसतोयस, पण यातला कोणालाच तू दिसत नाहीयेस. कारण त्यांचे डोळे तुझ्यासारखे नाहीयेत. माझ्यावर ज्यांची श्रद्धा असते त्याचेच डोळे मला पाहू शकतात. सखू, कुठं आहे मूर्ती? अगं बोल. खोटं बोलायचं नाही हं? भामे, हा सगळा काय प्रकार आहे ग? पोरखे वाटलं का तुझ्या मुलींना? हे काय चाललंय? हे वेळीच आवरलं नाही ना तर पुढे धोका आहे. हा, मावशी फक्त इंदुबिंदूची नाही, माझी पण कोशिंबीर करेल. खूळ लागलंय का ग तुम्हाला? हा, खात्री नाही करून घेता येत? आता किती त्रास झाला ना माझ्या मावशीला. देऊ देऊ. चला 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 पुढे. चला. विठुरा, खरंच तू माझ्या जीवा भावाचा सखा आहेस. गेले मेले मी. चटकन काहीतरी करायला हवं. इंदुबिंदू, चला रमा मावशीची क्षमा मागा. चला. काय ग? काय हा अगोचरपणा आहे? खेळ वाटतोय का तुम्हाला? वाटेल ते सांगताय? काही पोष, शिस्त, काही गांभीर्य आहे की नाही? धडधडीत लटकं बोलता. मावशी आजी, आमचं चुकलं, पण खरंच मूर्ती तिथे होती. परत तेच? नाही, आम्हाला क्षमा. क्षमा बिमा काही नाही. इथे
प्रत्येक चुकीला शिक्षा भोगावीच लागते. चला दोघींनी आता उठाबशा काढायच्या लगेच. आईकडे काय बघताय? आईला पण उठाबशा काढायला लावीन. मला अगं मी एकदा बसले की मला उठता कुठे येतं. पण न्याय म्हणजे न्याय. हा ह्यांनी चूक केली ना ह्याच शिक्षा भोगतील. हो चला ग उठाबशा काढा. आणि हा 1-2 नाही हा चांगल्या 5-5 उठाबशा काढा. चला बामे 5 नाही हा. जोपर्यंत मी थांबवत नाही तोपर्यंत उठाबशा काढतच राहायच्या. वेग कमी होतोय, वेळ वाढवतेच. आता एक काम करा, दोघींनी एकमेकींचे कान धरून उठाबशा काढायच्या. चला 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 कान पकडा, कान धरा. उठा. आई आता काही आई बी नाही. मी जोपर्यंत थांबायला सांगत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. बरी अद्दल घडली या भामीला. मावशी मावशी करत मागे पुढे करत असते. विठुऱ्या, आज तू फक्त मला वाचवलं नाहीयेस तर तुला आणि मला त्रास देणाऱ्या त्या इंदुबिंदूला शिक्षा दिलीयस. आज या दोघांची फजिती पाहायला पांडू असायला पाहिजे होता ना. इतका आनंद झालाय मला. सखूच्या खोलीतली मूर्ती कुणालाही दिसली नाही, त्यामुळे बिचाऱ्या सखूवरचं मोठं संकट टळलं. नाहीतर त्या मनोरमेनं जीव अगदी नकोसा केला असता तिला. हो, आणि त्याही पेक्षा त्या लबाड इंदुबिंदूला शिक्षा झाली ना ते जास्त महत्वाचं. अगं आज ना उद्या त्यांना शिक्षा होणारच होती, कारण दुष्कृत्य करणाऱ्यांनाही कर्मफळ मिळतच. असं मग ती दुष्कृत्यांची मेरुमणी मनोरमा का मोकाट आहे अजून? बिचाऱ्या सखूचा कारणाशिवाय इतका छळ करते, तिला अद्दल घडवून सुतासारखी सरळ का करत नाही हो तुम्ही? तिच्या तावडीतून एकदा सखू सुटली ना की दिगू सोबत सुखाचा संसार करेल. तो दिगू ही अगदी सालस आणि निर्मळ मनाचा आहे हो, पण तोही मनोरमेच्या दबावाखालीच. तिला धडा शिकवून त्या दोघांनाही कायमचं संकटमुक्त का करत नाही तुम्ही? हं? प्रिये, काहींचं जीवन शेवटपर्यंत एका आयुष्यात पापानेच भरलेलं असतं, तर काहींचा प्रवास हा पापाकडून पुण्याकडे जातो. आता मनोरमा कोणती वाट निवडते हे आपण पाहूया. आणि तसंही मृत्यू लोकात जन्माला येणारा कोणताही जीव हा संकटमुक्त कधीच होऊ शकत नाही. ज्याला त्याला त्याचे भोग भोगावेच लागतात. हा जीवनचक्राचा भाग आहे.
पण मग मनोरमेचं सोडा, त्या नागोजीच्या अघोरी बुवाबाजी समोर कशी टिकाव धरणार हो सखू? प्रिये, सखूची भक्ती, तिची अढळ श्रद्धा यांच्या समोर मनोरमा, नागोजी काय कोणीही येऊ दे, पण सखू तिचा लढा देत राहणार आणि पुढे जाऊन अनेकांचं प्रेरणास्थानही बनणार. आणि अर्थात हा लढा एकट्या सखूचा नव्हे, माझाही आहे. सखूची सुख दुःख ही मलाही भोगावीच लागणार. आणि म्हणूनच तिचं मनोबल वाढवण्यासाठी, तिच्यातला आत्मविश्वास सदैव जागृत ठेवण्यासाठी आणि तिला संकटांवर मात करण्यासाठी मूर्ती रूपाने मीच तिला आधार देत राहिलोय. जिथे सखू असेल तिथे मीही असणारच. वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवून ऐका, राम राम स्मराधी वासुदेव हरी, वासुदेव हरी, वासुदेव हरी. विठुरा, आज बापा येणार आहेत ना? मायनीला खूप धावपळ सुरू झाली असेल, पण इथे बाप्पाचा उत्सव होत नाही ना रे. नाहीतर मीच केलं असतं सगळं. इतकी वर्ष आपण करताना बघते ना. आणि हा विठुरा, आपण बाप्पाच्या जोडीला उंदीर मामा करायची आठवण करा, कारण दरवेळी मीच करायची ना उंदीर मामा. करशील ना रे विठुरा? तरी आप्पा सांगत होते, उंदीर मामाला विसरू नकोस. अगं सगळं सखू करायचे ना, म्हणून ते राहिलं. पण बघ आता उंदीर मामा सुद्धा आलेत. एकदा नीट बघून घे बरं, पूजेतलं काही राहिलंय का? उमीने तयारी केली आहे ना, मग सगळं व्यवस्थित असणार. चला पूजेला सुरुवात करूया. करा. आली, वाटलंच होतं मला ही येणार. जाऊबाई, अहो काही हवं होतं का तुम्हाला? तसं असेल तर हाक मारायची ना, मी आले असते नावत. हाक न मारता तत्परतेनं आला असतात तर मानलं असतं, पण नाही. दरवेळी मलाच आठवण करून द्यावी लागते नाही का? म्हणजे नाही कळलं? नाही कळलं. खरंच नाही कळलं? अहो काय, खरंच नाही कळलं. सांगते. नाही म्हटलं, समारंभ झाला तेव्हा दागिने परत माझ्याकडे आणून देण्याची जबाबदारी तुमची, हो ना? आलात का आपण होऊन? नाही ना आलात का? काय ना, 4 दिवस आपले दागिने आपल्या जवळ राहावे असं वाटलं तर काही चुकीचं आहे का? आपले दागिने? बरोबर आहे तुमचं. दागिने तुमचेच आहेत, पण ते सांभाळण्याची पात्रता आहे का? ना तुमच्यात, ना तुमच्या त्या सोंगटी बहादर नवऱ्यात. हो, 4 दिवस कशाला? कायम स्वरूपी मी तुमच्याकडे दागिने देऊन टाकते. तुमच्या नवऱ्याची खात्री देताय? 4 दिवस सोडा, दागिने तुमच्याकडे आले ना की 4 घटका तुमच्या जवळ राहतील की नाही शंकाच वाटते मला. द्या दागिने द्या.
माझे कानातलेच बघत असेल ही घार. सगळं ओरबाडल्याशिवाय काही हिचा जीव शांत होणार नाही. काल नवीन कानातले घातले होते ते कुठे आहेत? नवीन कानातले कुठले? मी त्या गावचीच नाही असं आव्हाणू नका जाऊ बाई. काल नवीन कानातले घातले होते ते मलाच काय, त्या नखुड्या सखूच्याही लक्षात आलं. कानातले किती छान आहेत. नवीन घेतलेत का? खूप छान दिसत आहेत तुमच्यावर. तेव्हा माहित नसल्याचा देखावा नकोय. द्या ते कानातले. जाऊबाई, ते कानातले माझ्या नवऱ्यानी स्वतःच्या पैक्यानी माझ्यासाठी आणले. ते नाही हो देणार, मी माझ्याकडेच ठेवते. असं? तुमच्या नवऱ्याने जुगारासाठी माझ्या घरातले 4 दागिने चोरले होते. त्या नायाने ते दागिने तुम्ही मला परत केलेत का? माझं नुकसान अजून भरून निघालेलं नाहीये. त्या 4 दागिन्यातला 1 दागिना तुम्ही मला परत केलात असं समजा. कळलं? द्या ते कानातले. द्या. जिथं तिथं मी माझं मला सगळे दागिने, सगळा पैका सगळं तिजोरीत नेऊन ठेवलंय आणि त्याच्यावर बसले नागिणीसारखी विळखा घालून. सगळा चोंबडेपणा त्या सखून केलाय. तोच भोवलाय मला. तर मी या सखूला सोडणार नाही. बघतेस तिला. आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. इथे सगळं अगदी साधं ना, ते इथेच शोभून दिसतं. म्हणजे काय ग भामे? नाही हो, म्हणजे सखूच्या सासरी याच्या अगदी विरुद्ध. मी गेले होते ना मंगळागौरीला, तिथे म्हणजे शालू शेले, दागदागिने काही विचारू नका. तसं आमंत्रण सुद्धा तोलामोलाच्या घरांनाच होतं. उगीच खोगीर भरती नव्हती. तुम्हाला सांगते, इतकी देखणी झालीये ना तिची मंगळागौर. माझ्या रमा मावशीचं करणं म्हणजे अगदी नेटकं सागर संगीत आणि रीतीचंच असतं. हो का? त्यांच्या रीतीविषयी मी बरंच बोलू शकते. एक तर बाप्पा समोर आहे आणि दुसरं तिथं माझी सखू नांदते. माझ्यामुळे तिला त्रास नको म्हणून गप्पा बसले. वहिनी, पण आधी हे सांगा ना, सखू कशी दिसत होती? आनंदात खेळत होती ना? हा, खेळली म्हणायची. म्हणजे तिचीच मंगळागौर होती ना. पण काय आहे ना, माझ्या रमा मावशीच्या कर्तृत्वाचं तेजच मुळी इतकं आहे की ती जिथे असेल तिथे दुसरं कोणी दिसतच नाही मुळी. सखू खेळत होती का म्हणजे सखू आनंदात होती का असं विचारायचंय उम्हाला. हो, नसायला काय झालंय? इथे माहेरी सगळ्या गोष्टींची चणचण, सगळ्या गोष्टी एवढ्या चिमूटभर. तिकडे कसं आभाळा एवढं सुख आहे. मग सुखी नसायला काय झालंय? तुझ्याशी चांगलं बोलते, चांगले वागते, तर चांगलेच पांग फेडलेस ग सखू. काय झालं सासू काकू? वर मलाच प्रश्न विचारतेस? तुझी सासू, तुझी नणंद तुला 100 प्रश्न विचारतात. बोल बोल म्हणतात, तेव्हा तुझी दातखेळ बसलेली असते. पण नको तेव्हा नको तिथे बोलायचं, पचकायचं हे बरं जमतं तुला. काय झालं? मी काय चुकीचं बोलले का? चुकीचं बोललीस, चुकीचंच बोललीस तू.
आता मला सांग, त्या मंगळगौरीत तू बोललीसच ना, सासू काकू तुमच्या कानातले किती छान दिसतायत. पण खरंच छान दिसत होते हो. मी खरंच मनापासून म्हंटले. पण का बोललीस? हा, काय गरज होती का बोलायची? तुला विचारलं होतं का? आणि काय गरज होती ग हा जाऊबाईंच्या समोर तुझा हा भोंगा वाजवायची? झाले ना माझे कानातले त्यांच्या तिजोरीत बंद. नको तिथे बोलायचं. उद्धटपणा करतेस. हेच शिकवलंय का तुझ्या आई वडिलांनी? काय म्हणते तुझ्या आईला? उमाई. त्या उमाईंना तुला डोक्यावर चढवून ठेवलंय. नुसतं कौतुक आणि कौतुक. सांगत होती ना तुझी मामी, म्हणे तुझ्या घरी तुझ्या माहेरी तुला नुसतं आरतीने ओवाळतात. रीतभात म्हणून काही शिकवलेलीच नाहीये. नुसतं कौतुक कौतुक. ही असं कौतुक करणाऱ्यांची मुलं आहेत ना, तुझ्यासारखीच वाया गेलेली असतात. सासू काकू, किती बोलला तो तुम्ही माझ्या उमायप्पांना. माझं उमायप्पा तसं नाहीये. मी मला बोला ना, पण माझ्या उमायप्पांना नको. हीच लायकी आहे तुझ्या आई बापाची. माझ्याशी उद्धटपणे बोलतेस. आता ना माझं डोकं फिरलंय. एकतर माझं येऊलच सुख सुद्धा तू हिरावून घेतलंस. आता ना तुला मी माझा चांगलाच इंगा दाखवतेस. जा, तिथे दळण ठेवलंय, ते दळून घे सगळं. आता मुळू मुळू रडू नकोस. लाग काय मला.